मोठा पुण्याला असतो हा शनिवारी पार्टी विधी कधी उशिरा 3-3:30 ला बॉडी काय झालं चुकलं गाडी सरळ दिली म्हणजे एकदम कटडे पाहिजेत ना कटडेची तिथं पाहिजे होते ती मागे जी गाडी 2018 कृषी विद्यालयाची बघा त्यावेळेला 30 लोक गेली ती बस अजून ती बस अजून तिथेच आहे. आता त्या स्पॉटला एक इनोवा दिलेली अल्टो येते स्कॉर्पिओ तिथनं सुरुवातीला वाटतं यांचीच गाडी असेल माझी गाडी एकदम अल्टो गेलेली खाली ती काल सापडली 800 फूट म्हणजे काय 1000च्या पुढं 1000 मग त्या उलट्या बाजूने येऊन 32 किलोमीटर येऊन मग परत त्या बाजूने यावं लागलं दाबळे गुंगाव दायबीने जावं हे होते स्वतः त्या बाजूला महाराजांना माहिती हो त्या बाजूला शनिवारी पूर्ण रेंजिंगचा रिफ्लेक्टर कुठं अजिबात रिलिंगच नाही तसं डायरेक्ट कुठं मारली महत्वाचं नाही माहिती का मला साहेब अख्ख्या रस्त्याला कुठेही रिफ्लेक्टर नाही हायवेला जो पट्टा पांढरा असतो कुठेही नाही रिफ्लेक्टर कुठे दिसत नाही कॉर्नरला फक्त एक रिफ्लेक्टर आहे की तो दिसतो कॉर्नर आहे तो पण लय वरती झाडाच्या बार कोपऱ्यात दिसतो खाली कुठं काय दिसत नाही आता म्हणजे बऱ्याच जणांच्या बोलण्यात येते की रात्री 12 नंतर वरती येणारे वाहनच बंद केली पाहिजेच होत्या असं होतं प्रवास म्हणजे झोप का थोडासा तिथंच दिलं इथली 2 मुलं ना 2 मुलं मराठी दुसरं सगळ्यांच्या घरी कधी बी हा बसू दे परिस्थिती त्यानं जरा टेन्शन घेतले आहे हात मारा कधी हा एक मिनिट आपण जरा गावातले थोडस कुटुंबातले दिसतील ना तो जो कॉर्नर होते ना मला साहेब तिथून गाडीला टर्न मारायचा होता पण गाडीचा टर्न न बसता तो मार्ग ढिगारा होता ना त्याच्यामुळे गाडी डायरेक्ट खाली 400 फुटावर गेली आणि तिथून मग गाडीच्या म्हणजे मोकळा माणूस सुद्धा ना रोप बांधल्याशिवाय जाऊ शकत
गाडी फाटली असते अटकली असते. असं नाही स्पॉट इज ब्लॅक. बरं काय म्हणजे सर 2-3 झाले. काय एकमेकांना फोन करून सगळी सुरुवातीला 12 तास कळलं. शनिवार रविवार सोमवार म्हणजे नेट तुमच्याकडे आहे, तुम्ही बघू शकता, सगळ्या गोष्टी करू शकता. हे केलं जात नाही. नंतर शोधल्यानंतर सापडलं की ही गाडी मिसिंग आहे, पण हे अगोदर होणं गरजेचं आहे ना. म्हणजे रेग्युलर रुटीन मध्ये जर केलं तर ते बरं होऊ शकतं ना. कसं आहे आपल्याकडून लगेच असू दे बसा तुम्ही बसा. तुम्ही बसा. विधी कधी झाली? काल रात्री 3 वाजता. गेलं नसतं त्यांच्या सगळ्यांच्या एक विषय आता 15 दिवसापूर्वी तिचं लग्न झालं. 17वा दिवस होता. घरी घटना घडली त्या दिवशी. एकुलता एकच भाव. वडील एक सर्व्हिसमॅन होते. 4-5 वर्ष घरी वडील राहिले. 3च माणसाचं कुटुंब होतं. तिचं लग्न झालं आणि त्यांचं तसंच आहे. आता आपण गेलो शेवटच्या तिच्या काळात हो लहानपणापासूनची शेजारचे झाले पाचशे. नाही बाहेरची अच्छा शिंगते हां ते कॉलेजचे. कारण यांना स्वतःची शेती सुद्धा नाही आहे. ते होणारच आहे. महाराजांनी बैठक बोल विषय तर करणार कधी तो म्हणून मी समजून अधिकाऱ्यांनी तुम्ही मला कधी एवढंच करू नका फक्त. काय करायचं तिथं स्वतः काय आपली माझी लेटरचा कार्यक्रम होता आणि तेव्हा कार्यक्रमात काम करायचं किंवा म्हणजे प्रोडक्शन फर्म आहे ना, त्यामध्ये बऱ्यापैकी कंटिन्यू काम आता मागचे 4-5 वर्ष केलं होतं. आणि तो त्याचा कंपनी जाता असताना एक मेजर ॲक्सिडेंट झाला होता. तो पायानं आता हा असं कमवायला लागला, ह्यांचा ॲक्सिडेंट झाला म्हणून मला आता काही होत नाही आहे. मनातच मला आजार होता. आत्ता कुठेतरी कमी होता. आता यांचं काय मला सुद्धा जमत नाही कामाचं. काय तर करू शकत नाही. मलाच तुम्हाला बर्थडे होता. पहिलाच फोटो ज्या दिवशी बर्थडे पहिलं म्हणजे काम काय काय जी मदत मिळाली सर्व संपूर्ण. आता ह्याच्यामध्ये पाटील साहेब जो ॲक्सिडेंट झाला 5 मुलांचं हो सगळ्यांचं सगळ्यांचं करू हो चालेल. वेगवेगळ्या योजना अजून काही शासनाच्या योजनेमध्ये ते सुखकर होणं त्यासाठी आपल्या सगळ्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. एकुलता एक मुलगा गेला, सर्व कुटुंब साहेब 8 मधली 6 जण
म्हणजे काल जे आड गेलेत ना त्याची 6 जण एकुलते होते. सर्व 6 जण एकुलते होते. हो असं अतिशय जे काय हे असेल तुम्ही सांगा सगळं आपण करू. आजोबांनी 20 वर्षापूर्वी त्याचे वडील वारले आणि माझी बहीण दिलेली होती आणि तो 1 वर्ष होता त्यावेळेस त्याचे वडील वारले. हा किती वर्ष? 20 वर्ष. आता 20 वर्ष लागलं होतं. कसलाही आजार नाही. दोन्ही बघा वगैरे पद्धतीनं त्याच्या आजी आजोबा आहे आणि माझी बहीण आणि ती त्याची एक बहीण त्याच्या पाठची. पहिलं म्हणजे आहे ना त्या संपूर्ण जेवढे हे असतात ना RTO आणि लायसन देणार कायदे कितीला पडलं ते गेलं. यांचं काय कोणतं एक असतं तर मग आता कुटुंब त्याच्यावरती आधार हो पूर्ण करून आणि तुम्हालाही माहिती नाही काही मदत कार्य कुठले काय तर म्हणजे पूर्ण 11 दिवस अख्खी रात्र 2 दिवस मुलं तिथंच. कोणाच्याही कुटुंबावस्था आला त्या ह्याच्यात एजमध्ये पोरं ही सगळे हुल्लडबाजी करत बसतात. याचा सगळा परिणाम आमच्या कुटुंबाला भोगायला. फंडिंग कसं म्हणजे फंडिंग म्हणजे स्टेट गव्हर्नमेंटकडनं किंवा सेंट्रलचं कसं तेवढं फक्त आता बघू. आणि बिचारी हिनी काय करायचं अख्खं आयुष्य पडलं तिच्याचं. आणि 100 मीटर मध्ये 5 संघटितलं की आहे. 100 मीटर अंतरावर कसं- 5 संघटित गेले. महाराजांच्याकडून जेवढे ताकदीनं जे करता येईल तेवढं करू आपण. आपल्याला जेवढे काही प्रशासकीय योजना किंवा शासन तात्यांबरोबर जे काय करायचं कसं करायचं ती जबाबदारी माझी. ते मग म्हटलं भावनिक विषय आहे. पण आता अख्खं आयुष्य ह्यांना सोसायला लागतं. भावनिक गोष्टीवर कुटुंबाचा चरित्र नाही झालं. तुम्ही काळजी करू नका. नेहमीप्रमाणे कधी हाक मारा. तुमच्या सेवेशी मी हजर. एक भाऊ म्हणून म्हणा जे काय म्हणायचं ते म्हणा. बहीण तरी आहे का? छोटी आहे. हजर. आम्ही तरुण म्हणजे मी लहान होतो एवढं चिंगली होतो तेव्हापासून सगळं. त्यामुळे ते ज्या वेदना होतात ते मला सगळ्या माहिती आहे. आता झालेली गोष्ट आपण काय ते काय परत करू शकत नाही म्हणजे परत आणू शकत नाही. फक्त जेवढं काय असेल कधी महेश तुझी जबाबदारी
आमचं पण गोष्ट आहे ना. ऐकून घे. काय असं तुम्ही स्वतःला एकटं समजू नका. तुमचा मुलगा आहे नात्याने मी तुमच्याशी बोलतो. कधी हाक मारायचं नाही आलो तर काय पण तुम्ही करा. पण झालेल्या गोष्टींचं काय हे मुलं पण आता हुल्लडबाजीमध्ये असं काहीतरी अनुचित प्रकार होतो. त्याच्यामुळं अख्खं कुटुंबावरती परिणाम होतो. ठीक आहे पुन्हा आणि येऊन जाऊन असायचं जे लोक तिथे. येऊन जाऊन असतात. असं राहायचं. त्यात कोणाला एका मिनिटात तिथं लगेच असेल सर थोडासा तयार पाहिजे. अशी एवढी काय घाई झाली की मला पण कळत नाही. रात्री वेगळ्या नाही पाहिजे कशाला उगीच तुझं घाई वेगळी असते. मराठ्याला असल्यावर पण जाऊन आले. सगळ्या 8 जणांच्या शेवट तुमच्या सगळ्या कधी सगळी अशीच आहेत हो. काय 6 जण एकुलती एक आहेत. हो दिवस रात्रीचं दिवस झोपलं असेल